अहो काय घाई आहे एवढ्यात लग्न करायची? आता पाहुणा सुद्धा आलाय पेइंग गेस्ट म्हणून. त्याच करता करता सुलभेची दमछाट होते. आणि आता सुट्टीचा सीझन सुरू झालाय. 4-5 पेइंग गेस्ट वाढले तर त्यांचं करणार कोण? लक्ष्मी आताच यायला सुरुवात झाली घरात आणि ही जर निघून गेली तर करणार कोण सगळं? म्हणून म्हणते सीझन सुरू झालाय तोपर्यंत पैसे कमवूया आणि मग लग्न करून देऊया तिचं. तुमच्या लक्षात येतंय का तुम्ही काय बोलताय ते? हा? ओ तुम्हाला पैसे कमवायचे म्हणून माझ्या पोरीचं लग्न टाळायला बघताय तुम्ही? प्रॉब्लेम काय हो तुमचा? कालपर्यंत म्हणत होता पोरीला उजवून टाका उजवून टाका आणि आज एक उत्तम स्थळ आलंय तिच्यासाठी तर म्हणताय लग्न करू नका का? तर तुम्हाला पैसे कमवायचे हो ना? माझ्या पोरीचं सुख पाहवत नाही का हो तुम्हाला? की तुम्ही ठरवून टाकलंय आम्हाला त्रास द्यायचा असं तुम्ही ठरवून टाकलंय का? तर तसं सांगा. उजवून टाका म्हणत होते तेव्हा नाही उजवायला तयार झाला ते. खूप बोललात. यापुढे तुमच्या पुढे झुकणार नाहीये मी पण नाही आणि माझी कावेरी पण नाही. कळतंय? सोन्यासारखी पोर आहे माझी. तिला जसं जगायचं असेल ना तशी ती जगेल. तुम्ही नका ढवळा ढवळ करत्यात. हो तुम्हाला पाहवत नाही का माझ्या पोरीचं सुख? आणि तुम्हाला जर असंच करायचं असेल ना तर मी बाप म्हणून काय करू ते पण तुम्हीच सांगा. का जीव देऊ कुठेतरी जाऊन? जीव देऊ का? तात्या 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 थांबा ना तात्या. तात्या थांबा ना तात्या. काकू हो शांत व्हा. हो नका काळजी करू. अहो तात्या होतील शांत. तात्यांचा राग ना शेअर मार्केट सारखा आहे. कधी उसळून वर येतो कधी खाली जातो. अहो महत्वाचं काय की आता बघण्याचा कार्यक्रम टळलाय. आपल्या दोघांनाही आता वेळ मिळेल ना. म्हणजे तुमच्या मनात माझ्याविषयी मैत्री आहे माणुसकी आहे की प्रेम आहे हे कळण्यासाठी. कावेरी तुम्ही समजता कोण स्वतःला? पैसा देऊन सुख विकत घेता येतं ही एवढी एकच गोष्ट माहितीये ना तुम्हाला? मैत्री प्रेम आदर या गोष्टी पैसा देऊन विकत घेता येत नाहीत राजवर्धन सर. इतर ठिकाणी यांची विक्री होतही असेल पण म्हणून आम्ही इथे आमच्या भावनांची दुकानं मांडलेली नाहीयेत.
पैसे देऊन तुम्ही माझं लग्न मोडताय ह्याचं दुःख नाही झालं मला, याचं वाईट नाही वाटत आहे. पण तुम्ही ही पैशाची जी काही खेळी खेळलात ना, त्यामुळे आज माझ्या तात्यांच्या डोळ्यात पाणी आलंय, कळलं? तुमच्यावर का प्रेम करावं कोणी? तुम्ही कधी दुसऱ्याच्या मनाचा विचार केलाय का? प्रत्येक गोष्ट स्वतःच्या कलाने घेता, प्रत्येक गोष्ट पैशात तोलता. अहो, तुमच्या आईने एवढे कष्ट करून सगळं उभं केलं, तुम्हाला आईचं मन नाही सांभाळता आलं. आईची मर्जी नाही राखता आली आणि तुम्ही माझ्याशी लग्न करायचं म्हणताय. समजा मी केलं लग्न तुमच्याशी, तुम्हाला जमणार आहे का माझ्या मनाप्रमाणे वागायला? हा? प्रत्येक वेळी तुम्हाला स्वतःच म्हणणं करायची सवय, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक नातं पैशात तोलायची सवय. तुम्हाला काय जमणार आहे दुसऱ्याच्या कलाने जगायला, दुसऱ्याचं मन जपायला? प्रेम कशाला म्हणतात हे तरी माहितीये का? कधी लावलाय का कुणाला जीव? तुम्ही साधं तुमच्या आईला जीव लावू शकला नाही, तो मला काय जीव लावणार? आणि एवढंच असेल ना, तुम्हाला जर वाटत असेल ना मी तुम्हाला होकार द्यावा, तर मग आधी सिद्ध करून दाखवा की तुम्हाला दुसऱ्याचं मन जपता येतं. बाहेरच्या कशाला, आधी घरी जा आणि तुमच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे किमान महिना 1.5 महिना तरी जगून दाखवा. तुमच्या आईने जे काही ऐश्वर्य उभं केलंय ना, ते सांभाळून दाखवा. बघा जमतंय का? आणि ते जर तुम्हाला जमलं ना, तर मी स्वतः येईन तुम्हाला होकार द्यायला. आणि तुम्हाला माहितीये का, मी एवढ्या ठामपणे हे सगळं का बोलतेय? कारण मला माहितीये की तुम्हाला यातलं काहीच जमणार नाही. त्यामुळे हा जो काही प्रेमाचा बुडबुडा आहे ना, तो फुटायच्या आत इथून निघा, कळलं? हे बघा, असं खरंच काही नाहीये. असंच आहे राजवर्धन सर. आणि जर असं नसेल ना, तर मग मी तुमच्या बाबतीत निर्णय घेण्यात चुकतेय हे सिद्ध करून दाखवा. आहे हिम्मत? बोला ना, आहे का हिम्मत? असेल हिम्मत तर उचला तुमची बॅग आणि निघून जा आत्ताच्या आत्ता. आणि आई म्हणेल तसं वागून दाखवा.
तुम्हाला जर तुमच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे वागता आलं ना तर मी समजेन तुम्हाला दुसऱ्याचं मन जपता आलं म्हणून. गेली तो माझी दाराशी आलेली लक्ष्मी गेली. कावेरी कावेरी शांत हो बाळा. ताई ताई प्लीज नको ना ग रडू. शांत शांत नको रडू. हळूदागर, तुझ्यासाठी खायला आणलेलं आहे ते खाऊन घे, म्हणजे बरं वाटेल तुला. आणि काय ग, काळजी घेत जगा स्वतःची. हा, किती दगदग करतेस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामापेक्षा प्रकृती महत्वाची असते, कळलं? हळूदागर, काय सतत फालुदा कर. वैदेही नाव आहे माझं. सॉरी. सॉरी, पण हे बघा तुम्ही या आता. मी नीट आहे, मी घेईन माझी काळजी. अगं पण राज म्हणाला होता ना, तो येईपर्यंत तुझी काळजी घ्यायला इथेच थांब म्हणून. काही गरज नाहीये, मी व्यवस्थित आहे. आणि मलाही कामाला सुरुवात करावी लागणार ना. आणि समजा राज जर महिनाभर आलाच नाही तर मी तुमच्याकडनं सेवा नाही ना करून घेऊ शकत महिनाभर. हे पण खरं आहे, हरकत नाही. पण मला एक प्रॉमिस दे की तुला गरज लागली किंवा तू परत आजारी पडलीस तर पहिले मला फोन करशील. ओके, प्रॉमिस. पण तुम्ही या आता. ठीक आहे, येतो मी. आणि हा, हे बघ, खायला काढून ठेवले ते खाऊन घे. आणि औषधही वेळच्या वेळी घे. हा, ते जास्त महत्वाचं आहे. हो. आणि हो, काय जागरण करू नकोस, आराम कर. आणि कामावर जायची घाई करू नकोस. पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत कामावर जायचा विचारही करायचा नाही. हा, हो. येतो मी. हा, आणि हो, अजूनही सांगायचं राहिलं, येतो मी. हा, जळलं मेले लक्षण ते. म्हणे पाहिजे 1000 लुगडी पण कमवायची नाही दमडी. अशी गत आहे सगळ्यांची. मुद्दाम घालवलं त्या पोराला.
आणखी 4-5 दिवस जर राहिला असता तर चांगले पैसे मिळाले असते ना, 10-15 हजार रुपये. पण नाही, मला पैसे मिळतायत ना तर डोळ्यात खुपलं तुमच्या. असा काय पळून नेणार होता ग तुला, जो तुझ्या बापाला नाही पैसे कमवायची अक्कल आणि तुझी आई तुला न शिकवता गेली वर. वाटोळ करायचं माझं ठरवलंय तुम्ही, वाटोळ. आजी बस. ऐकून घेणाऱ्याने ऐकून घेतलं म्हणून मनात येईल ते बोलत सुटायचं नसतं ग. काय सतत पैसा पैसा पैसा, असा कितीचा पैसा लागणार आहे जगायला. या पैशाने साधा एक श्वास जरी विकत घेता आला असता ना तरी मी म्हटलं असतं. तू म्हणतेस तसा पैसाच जास्त गरजेचा आहे, पण नाही ना विकत घेता येत. माणूस गेल्यानंतर पैसा नाही कामी येत, 4 माणसंच लागतात त्याला खांदा द्यायला. त्यामुळे पैशापेक्षा ना माणसांचा विचार करायला शिक. आधी ना घरातली साधी साधी कामं स्वतःची स्वतः करायला शिका. माझ्या तात्यांना नावं ठेवताय. खबरदार यापुढे माझ्या तात्यांना किंवा माझ्या आईला जर कोणी काही चुकीचं बोललं तर मी अजिबात सहन करणार नाही. माझ्या आईने थोड्याशा काळात का होईना पण माझ्यावर जे काही संस्कार केलेत ना, निव्वळ त्यामुळे मी आजपर्यंत तुला काही बोलले नाही. ते जर बाजूला ठेवायचा विचार केला ना तर शब्दांनी अपमान कसा करायचा हे चांगलंच दाखवून दिलं असतं मी तुला. तात्या, अहो हं? तुम्ही एकटे झालात, कावेरी कुठे आहे? म्हणजे घरात नाहीये? दुपारी आई तिला काही बाई बोलली, तिच्यावर चिडून ती निघून गेली. आम्हाला वाटलं की ती टपरीवर आली असेल म्हणून. अगं ती नाही आली तिथे. अहो मग असं न सांगता कुठे गेली असेल? अरे देवा, ही तुझी आई आहे ना, ही काही बाई बोलत असते तिला. मग आता कुठे शोधायचं हिला? मी आलो तिला बघून. तात्या, मी पण येते तुमच्या सोबत. नाही, तू घरीच थांब, मी येतो बघून. आलो की मी. सापडेल काय? पक्या, अरे कावेरीला पाहिलंस का कुठे? नाही तात्या, काय झालंय का? नाही, काय नाही, मी आलो. काकी असं का करतेस तू? तुझ्यावर एकदा नाही 2दा हल्ला झाला आणि तू इतकं लाईटली कसं काय घेऊ शकतेस हे सगळं?
आणि पोलिसही प्रोटेक्शन द्यायला तयार आहेत ना, मग आपण घ्यायला हवं ना प्रोटेक्शन. मला नकोय पोलीस प्रोटेक्शन. जे व्हायचं ते होईल. वहिनी, जे होईल ते होईल म्हणजे हो, सगळं ठीकच होणार आहे. हे बघा, सगळ्यांच्या मनात आहे ना तेच होईल. म्हणजे म्हणजे तुमचं भलंच होईल. तुम्ही मात्र आदित्य जे सांगतोय ना ते ऐका वहिनी. नाही, मी म्हटलं ना मला नकोय. काकी, तू माझं अजिबातच ऐकणार नाहीयेस का? हे बघ काकी, तू जर का असंच वागत राहिलीस ना, तर मला नाईलाजाने हे सगळं प्रकरण राजच्या कानावर घालावं लागेल.